तुला ओवी शाळेत ती गोष्ट शिकवली असेल ना, राक्षस आणि पोपटाची. राक्षसाचा जीव पोपटात अडकलेला असतो, तसंच समज हे सगळं. तुझ्या बाबाचा जीव तुझ्यात अडकलाय. जोवर तू तुझं हे तोंड उघडत नाहीस तोवर तुझा बाबा जिवंत राहणार, तो एकदम सेफ राहणार. पण ज्या दिवशी तू तुझं हे तोंड उघडशील ना, तेव्हा तुझा बाबा कळलं? आता ना तोंड पाडून बसायचं नाही, कळलं ना? मला काहीच नाही कळून द्यायचं. हो काकू. चल बाबू, आपण तुझ्यासाठी मोठा गेम घेऊन येऊया. एकदम छान गेम. असला घाणेरडा गेम नको आपल्याला, नको ना? चला. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. मंदिरात गेले होते ते. होवी, मला काय झालंय? काय झालंय सगळं? हा तुझा नवीन गेम आहे ना, बाबांनी आणलेला गिफ्ट आहे ना तुझं? कोणी टाकलंय खाली? कोणी केलंय सगळं? काकू रडू नकोस बाळा, मला सांग कोणी केलंय सगळं? मोनिका काकूने केलं? तिने मारलं का तुला? काकू तिने माझा गेम तोडून टाकला. मी तिला शुभ्राला रडवलं ना, म्हणून तिने मला शिक्षा दिली. बाबाला सांगितलं तर बाबाला ती गोळी मारणार असं सांगितलं तिनं. मला खूप भीती वाटते. किती नालायक बाई आहे. एका लहान जीवाला अशा धमक्या देताना हिला काहीच कसं वाटत नाही. स्वतः एका मुलीची आई असून दुसऱ्या लेकराला त्रास द्यायला लाज वाटत नाही का? होवी, या घरात मला तुझ्यामुळे आनंद मिळतो. तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर माझं काय झालं असतं देव जाणे. तू मला नवीन आयुष्य दिलंस, पण तरी मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकत. सॉरी. काकू तू माझ्यासाठी काहीच नाही करू शकणार. पण तुझा बाबा आहे ना, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि मी सुद्धा आहे, हो की नाही? आपण एक काम करूया, तुझ्या बाबाला सांगूया की हा गेम कुठेतरी हरवला, आमच्या ओवीसाठी आता नवीन गेम आणून दे. चालेल? काकू मला माझी खरी आई असती तर तिने मला वाचवलं असतं ना, हा गेम तोडून दिला नसता ना. सारंग, काल जे काय ऑफिसमध्ये झालं ना त्याबद्दल खरंच व्हेरी सॉरी. ज्या फिगर्स तुला दाखवल्या गेल्या त्या खोट्या होत्या आणि मला राजकुमार आणि मोनिकाने सांगितलं की जे चुकीचे आकडे आम्हाला समोर दाखवले होते ना, ते सगळं कारस्थान कामतांचं होतं. आणि तुझ्याच बरोबर आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे. वाटलं नव्हतं हा कामत एवढा चॅप्टर येईल. हो खरंय सारंग, आमची पण फसवणूकच झाली. अरे खूप वाईट वाटलं आम्हाला या गोष्टीचं. घे. नको मला. रोजी, बाळा काय होते तुला? रोजी काय झालंय सांगशील का मला? का घाबरलीस तू? वहिनी काय होतं ओवीला? मला नाही माहिती, म्हणजे आत्ता बरी होती, खेळत होती, हसत होती. आता अचानक काय झालं माहिती नाही. तुम्ही दिवसभर ओवी सोबत होता ना? आत्ता होते तिला की सकाळपासून असं काहीतरी होते? नाही नाही नाही, दिवसभर नॉर्मल होती ती. बाळा काय होते सांगशील का मला? कोणी काय बोललं का तुला? काय झालं राजा?
ना राजा, काय होते तुला? काय ग, काय झालं अवी? काय झालं राजा? बाबा मला इथे थांबायचं नाहीये. बरं ठीक आहे, चला आपण वर जाऊ. ये ये. काय झालं रे? काय झालं? आई तुला माहिती असतं का ग? नाही रे. कॉमेंट करतेस? बोलू तरी देतेस? बोल बोल. आज ना आम्ही जेव्हा ग्राउंड मध्ये खेळत होतो ना तेव्हा आम्हाला खूप मज्जा आली असते बघ. आणि हो आई, मला ना लेग स्पिन पण येतोय. लेग स्पिन ते काय असतं रे? आई तसं ते लेग स्पिन पण माहित नसतं का ग? तू 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 तसं ते लेग स्पिन माहित नसतं की ग? उठ, मी शिकवतो. उठते उठते, 1 मिनिट. कमाल असते बघ तुझी. हे बघा, मी शिकवतो. असा बॉल हातात पकडायचा. पकड. करेक्ट. आणि टाकताना हाताचं मणकं असं फिरवायचं असतं बघ. बापरे. असं. हा, असं. असं एकदम करेक्ट बघा. आणि बॉल असा खाली पडला ना असा टर्न होत असतो बघ. हे ना मला त्या दादाने शिकवलं असतं बघ. खूप भारी खेळत असतं बघ तो. अजून खूप काय असतं बघ. अप स्पिन, गुगली, अजून खूप सारे असतात बघ. आई, आधी जेव्हा मी क्रिकेट खेळायचो ना तेव्हा मला काहीच माहिती नसतं बघ. पण आता मला कळायला लागलं असतं. वा, का सगळं शिकलास तू? हो गाई, आज जर माझा बाबा असता ना तर तो माझ्यासोबत खूप भारी मॅच खेळला असतं बघा. राजा, मी तुला ना कधीच कशाची कमी नाही पडू देणार. हा, आतापर्यंत मी फक्त तुझी आई होते, पण इथून पुढे मी तुझा बाबा होण्याचा प्रयत्न करेन. आणि मग आपण एकत्र मिळून क्रिकेट खेळू. तू मला शिकव लेग स्पिन. चल, उशीर झालाय ना, झोपात ये.